नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? चिंचुकेने एका लहान मुलाला पकडून आणले असते. अर्जुन विचारतो, चिंचुके याला का पकडून आणले? तर चिंचुके बोलतो, हा लहान आहे पण याने काम खूप मोठे केले आहे. याच्या मैत्रिणीचा ला गिफ्ट द्यायसाठी म्हणून याने याच्या आईचे दागिने चोरले आणि ते विकून त्यात तिला गिफ्ट घेतले आणि याच्या आईने स्वतः याच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे. तेवढ्यात त्याची आई येते. तर अर्जुन तिला विचारतो, काय हो तुम्ही लक्ष देत नाही का मुलाकडे? तर ती बोलते, आम्ही दोघे पण कामाला जातो. हा वस्तीतील मुलांसोबत राहतो आणि त्यांच्यासोबत राहून असं शिकला आहे. तर अर्जुनला अमोलचा सिम्बा होण्याचा बाबत विचार येतो. त्यानंतर अर्जुन त्या दोघांना समजावून त्या मुलाला रागावून घरी पाठवून देतो. इकडे सायंकाळी अर्जुन घरी येतो. तो अप्पी मिळून बोलत असतात. तर तिथे अमोल पण असतो. मग अर्जुन अप्पीला विचारतो, तुम्ही उत्तराखंडला होता तेव्हा याचे मित्र कोण आहे, कसे आहे हे तुला माहीत होते का? याच्या शाळेत याचे वागणे कसे आहे हे तुला माहीत होते का? तर अप्पीच्या मनात डाऊट येतो. अर्जुन असाच काही विचारणार नाही. काहीतरी कारण नक्की आहे. मग तो विचारतो, का रे काय झालं? मग अप्पी विचारते, का रे काय झालं? तर तेव्हा अर्जुन ती गोष्ट विचारायची टाळतो. तर इकडे मनी मावशी रुपालीकडे आली असते. ती रुपालीच्या घरातील नवनवीन वस्तू पाहून त्याला चोरायची कोशिश करते. तर रुपाली तिला थांबवते. ठेवा ते खाली वस्तू आणि तिला रागवते. माझं काम झालं का हे विचारते. सांगा. तर मनी बोलते, नाही ग, मी काही पण करायला जाते ते माझ्याच अंगी येते. तर ती मोना, ती पण खूप शहाणी आहे. मलाच पोटदुखीची लाडू चारून माझीच वाट लावली. तर रुपाली हसते आणि बोलते, मोनाला काही कमी समजू नका. ती मलाच खूप बोलत असते. तुम्ही फक्त माझं काम लवकर करा. तर मनी बोलते, हो, त्या दोघांना वेगळं करते आणि अमोलला तुझ्याजवळ आणून देते. इकडे घरी दिप्या आणि मोना बोलत असतात. मोना दिप्याला बोलते, अहो आपल्यासाठी एक कार घ्या ना. माझे पाय खूप दुखतात. थोडं तरी चाललं तरी माझे पाय दुखतात. तर दिप्या बोलतो, हो, थोडा वेळ थांब. माझा पगार वाढ होऊ दे. नक्की घेऊ. तर मोना त्याच्यावर चिडते. हे सर्व मनी मावशी बघते आणि बोलते, तुझा स्वभाव असा आहे का? ठीक आहे, बघ तू मला लाडू चारला ना, आता तुला बघ कसं वटणीवर आणते मी. इकडे अप्पी अर्जुन परत बोलत असतात. तर यावेळेस अप्पी त्याला विचारते, तू मगाशी उत्तराखंड बद्दल काय बोलत होता? तर मग अर्जुन अप्पीला सिम्बा बद्दल सांगतो. तर अप्पी बोलते, हो, हे तूच त्याला म्हणतो ना. तर अर्जुन अप्पीला अमोलच्या शाळेतील अवताराचा फोटो दाखवतो आणि अप्पी त्याला पाहून चकितच होते. अमोल शाळेत असा जातो, दादागिरी करतो? तर अर्जुन अप्पीला बोलतो, अप्पी, तू आई म्हणून कमी पडली आहेस. अमोलला तू सुधारण्यात फेल झाली आहेस. तू आईचं कर्तव्य नाही निभावलं आहे बरोबर. अमोल कसा वागतो हे तुला आजपर्यंत माहीत नव्हते. अमोलने तुला तुझ्यापासून लपवून ठेवले. आणि असा बोलून अर्जुन तिथून रागाने निघून जातो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.